पेट्रोल डिझेलचा पुरवठा कमी झाला आहे आणि त्यामुळे पेट्रोल पंप बंद पडणार आहेत अशी अफवा पसरल्याच्या नंतर परभणी शहर आणि जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर अशा वाहनांच्या रांगा दिसून येत आहेत। आज सकाळपासून परभणी शहर आणि जिल्ह्यामध्ये हा प्रकार समोर आला आहे आणि त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठ्या संख्येने गर्दी केली आहे। पेट्रोलचे भाव भडकणार असल्याची देखील अफवा पसरली आहे आणि त्यामुळे नागरिक आपल्या वाहनांमध्ये मिळेल तेवढं पेट्रोल भरतायत। मी सध्या उभा आहे परभणी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एका पेट्रोल पंपावर। या ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिक आहेत। काय सांगाल, कशामुळे तुम्ही एवढी गर्दी केली या ठिकाणी? पेट्रोल पंप बंद होणार ह्याची अफवा उडालीमुळे आम्ही पेट्रोल भरायला आलो गाडीमध्ये। कुठं अफवा ऐकली मी? समजा परभणीत झाली आपण, समजा पंपवर करतायत। एकूण परभणी शहरामध्ये जी काही पेट्रोल आणि डिझेल पुरवणारी व्यवस्था आहे या सर्व पंपांवर अशी परिस्थिती दिसून येते। पेट्रोल पंपाच्या समोरच्या साईडला जर बघितलं तर दुचाकी असतील, 4 चाकी वाहने आहेत, अशा पद्धतीने मोठी गर्दी झालेली आहे आणि त्यामुळे रस्त्यावरून जी वाहतूक आहे त्यावर देखील याचा परिणाम दिसून येतोय। प्रशासनाकडून याविषयी अद्याप अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, परंतु नागरिकांमध्ये पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही ही भीती वाढत चालली आणि त्यामुळे नागरिक जास्तीत जास्त पेट्रोल आपल्याला कसं मिळेल यासाठी रांगा लावत आहेत। विशाल माने, न्यूज 18 मराठी, परभणी।